नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 7 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या राज्यात सन्मानाने मरणाचा अधिकार लागू करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कर्नाटक या राज्याने नुकतंच हा सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू केलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर कर्नाटक राज्यामध्ये राईट टू डाय विथ डिग्निटी अर्थात सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू करण्यात आलेला आहे. आणि असा करणारा तो भारतातील दुसरा राज्य बनला आहे. पहिलं राज्य आहे केरळ, ज्याने या अगोदरच अशा प्रकारचा त्या ठिकाणी अधिकार हा लागू केलेला आहे. आणि कर्नाटक असं करणारा भारतामधील दुसरा राज्य ठरलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला 2023ची सुप्रीम कोर्टाची एक टिप्पणी लक्षात ठेवायची आहे की सुप्रीम कोर्टाने 2023ला असं म्हटलेलं आहे की कलम 21 अंतर्गत जीवनाच्या अधिकारासोबतच सन्मानाने मरण्याचा अधिकाराचा सुद्धा समावेश होतो. आणि हे कलम कुठं आहे आपलं 21, तर राज्यघटनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी राज्यांनी तरतुदी कराव्यात असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यासोबतच जे कर्नाटक राज्य आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे बेंगलोर, मुख्यमंत्री आहे सध्या सिद्धिरमैया, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, चंद्रिका टंडन यांना नुकतंच ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर या चंद्रिका टंडन भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार आहेत आणि नुकतंच त्यांना 2025 सालासाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यांच्या एक संगीत अल्बम आहे त्रेविन नावाचं, त्या संगीत अल्बमासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे ग्रॅमी पुरस्कार आहे 2025चं त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हा ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आणि यावर्षीचा हा 67व्या क्रमांकाचा संस्करण सोहळा होता. आणि हा पुरस्कार कोण देते, तर अमेरिकेमधील नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस याच्याद्वारे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येत असतो. या पुरस्काराचे पहिले भारतीय विजेते होते पंडित रविशंकर 1967 साली. आणि तब्बल त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकूण 5 वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे. तसेच आपले जे तबलावादक होते जाकीर नाईक, जे नुकतंच 2024 या वर्षामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांनी सुद्धा 5 वेळेस सॉरी मित्रांनो, या ठिकाणी 4 पाहिजे, ते चूक झालेली आहे टाईपरायटरकडून. 4 वेळेस जाकीर नाईक यांनी सुद्धा हे ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू केले जाणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतामधील पहिलं पांढऱ्या वाघांचं प्रजनन केंद्र सुरू केलं जाणार आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, आपल्याला यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. हा स्टार करून ठेवायचा आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मध्य प्रदेशमधील जे गोविंदगड आहे या ठिकाणी भारतामधील पहिलं पांढऱ्या वाघांचं प्रजनन केंद्र सुरू केलं जाणार आहे. यामुळे काय होणार आहे की जे वन्यजीव पर्यटन आहे त्या गोविंदगड या ठिकाणामधील त्याला प्रोत्साहन मिळणार आहे. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवा. त्यासोबतच काही इतर पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सध्या भारतामध्ये एकूण 57 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि नुकतंच 57व्या क्रमांकाचं नवीन व्याघ्र प्रकल्प बनला आहे रतपानी व्याघ्र प्रकल्प, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. भारताचा पहिला व्याघ्र प्रकल्प उत्तराखंड राज्यातील जिम कार्बेट आहे. भारतामध्ये सध्या वाघांची संख्या आहे 3167 आणि मध्य प्रदेशमध्ये 785 एवढी आहे.
हे आपल्याला आकडे लक्षात ठेवायचं आहे. तसेच जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला साजरा केला जातो. भारतामध्ये टायगर प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला होता वाघांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी 1973 साली. आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी सुद्धा वाघच आहे, जो की रॉयल बेंगॉल टायगर असं त्याला म्हटलं जातं. हे पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये या अगोदर प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच कोणत्या देशात भीक मागणे अपराध घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, पाकिस्तान या राज्यामध्ये आता भीक मागणं हे अपराध घोषित करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर पाकिस्ताननं अशा प्रकारची घोषणा का केलेली आहे? कारण खूप सारे जे पाकिस्तानी आहे ते विदेशामध्ये जाऊन भीक मागत होते, तसेच अवैध कृत्य करत होते. यामुळे या देशाची प्रतिमा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब होत होती. म्हणून अशा प्रकारचा आदेश हे पाकिस्तान या देशाने काढलेला आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच पाकिस्तानविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याची राजधानी आहे इस्लामाबाद. पंतप्रधान आहेत सध्या शहबाज शरीफ आणि चलन आहे पाकिस्तानी रुपया. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. बेल्जियम या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, बार्ट डी वेबर हे नुकतंच बेल्जियम या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. हे जे बेल्जियम देश आहे त्याची राजधानी आहे ब्रुसेल्स, चलन आहे युरो आणि पंतप्रधान बनले आहेत बार्ट डी वेबर. त्यासोबतच जे इतर देश आहेत त्यांचे नव्याने जे प्रमुख नियुक्त करण्यात आलेले आहेत किंवा निवडून आलेले आहेत ते आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत. तर आयर्लंड देशाचे पंतप्रधान बनले आहेत मायकेल मार्टिन, घाना देशाचे जॉन महामा, फ्रान्सचे पंतप्रधान बनले आहेत फ्रँकॉइस बायरू, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामबुलाम, व्हिएतनामचे पंतप्रधान लुओंग कुओंग, श्रीलंकेचे पंतप्रधान हरिनी अमरसूर्या, श्रीलंकेचे राष्ट्रपती बनले आहेत अनुरा कुमारा दिसानायके, थायलंडच्या पंतप्रधान बनल्या आहेत पेटागटर्न शिनावात्रा, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियान, ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत कीर स्टारमर, बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिका या देशाचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा हे बनलेले आहेत. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारला जातो, ते नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच प्रकाशित द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, राजेश तलवार यांनी नुकतंच हे द महात्मा मॅनिफेस्टो या पुस्तकाला प्रकाशित केलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. पुस्तकाचं नाव असणार आहे द महात्माज मॅनिफेस्टो. त्याचे लेखक आहेत राजेश तलवार आणि हे पुस्तक आहे जे की महात्मा गांधींच्या हिंद स्वराज्याचे जे पुस्तक आहे त्यावर ते विचार मीमांसा प्रस्तुत करते. मित्रांनो, हिंद स्वराज नावाचं पुस्तक या अगोदर महात्मा गांधी यांनी लिहिलेलं आहे 1909 साली, ज्यावेळेस ते इंग्लंड या देशातून दक्षिण आफ्रिकेच्या देशाच्या दौऱ्यावर होते. या पुस्तकामध्ये काही ठळक मुद्दे होते, जसं की आधुनिकता, पाश्चात्य संस्कृती यावर टीका करण्यात आलेली होती. स्वराज्याचा विचार मांडण्यात आलेला होता. औद्योगिकीकरण असेल, यंत्र असेल आणि शहरीकरणाला विरोध करण्यात आलेला आहे. म्हणून या पुस्तकावर 1910 साली ब्रिटिश सरकारने बंदी सुद्धा घातलेली होती आणि याच पुस्तकावर त्यांनी विचार मीमांसा प्रस्तुत करणारं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. लेखक आहेत राजेश तलवार. हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. तसेच इतर जे पुस्तक चर्चेमध्ये आहेत त्यांची सुद्धा नावं लक्षात ठेवायची आहेत. अ सोर्स कोड नावाचं पुस्तक आहे बिल गेट्स यांच्यावर. आर अश्विन याची एक बायोग्राफी आलेली आहे, जो की क्रिकेटर आहे. आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. सोनू सूद जो की अभिनेता आहे त्याच्यावर एक बायोग्राफी आहे आय एम नो मसिहा. विश्वनाथ आनंद जो भारताचा बुद्धिबळपटू आहे त्यावर एक बायोग्राफी आलेली आहे माइंड मास्टर. सुरेश रैना जो क्रिकेटर आहे त्याचे एक पुस्तक आलेलं आहे बिलीम नावाचं. प्रियंका चोपडा जी अभिनेत्री आहे अनफिनिश्ड त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. मनोज नरवाने यांच्यावर हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. आणि एस सोमनाथ जे भारताच्या जे इस्रो आहे त्याचे ते माजी अध्यक्ष होते, त्यांचं सुद्धा एक बायोग्राफी आलेली आहे मल्याळम या भाषेमध्ये. त्याचं नाव असणार आहे निलाऊ कुडीच्या सिंहांगल. हे आपल्याला काही इतर जे पुस्तक आणि ते लेखक आहेत त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच टाटा स्टील मास्टर्स 2025चा विजेता कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आर प्रज्ञानंद. नुकतंच जे टाटा स्टील्स मास्टर्स स्पर्धा झालेली आहे त्याचा तो विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत.
तर ही जी टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा झालेली आहे 2025 सालाची, जी एक बुद्धिबळ स्पर्धा आहे, याचा विजेता ठरलेला आहे आर प्रज्ञानंद. आणि या आर प्रज्ञानंदने डी गुकेश जो की भारताचा स्टार बुद्धिबळपटू आहे त्याला पराभूत केलेला आहे. आणि नुकताच हा जो डी गुकेश आहे तो वर्ल्ड चॅम्पियन सुद्धा बनलेला आहे बुद्धिबळ या स्पर्धेमधील. हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे बुद्धिबळ या खेळासंबंधित. तर भारताचा पहिला ग्रँड मास्टर आहे विश्वनाथ आनंद. जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर बनला आहे डी गुकेश. नुकतंच 2024 या वर्षामध्ये पहिली भारतीय महिला ग्रँड मास्टर होती विजयालक्ष्मी. आणि जागतिक बुद्धिबळ दिन साजरा करण्यात येतो 20 जुलैला. त्यानंतर मित्रांनो, कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता. नुकतेच ICC महिला अंडर-19 T20 विश्वकप 2025चा विजेता कोण ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, भारतीय महिला क्रिकेट संघ अंडर-19 T20 वर्ल्ड कप विजेता ठरलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नासाच्या एक्झिओम मिशन 4 या मोहिमेत कोणत्या भारतीय अंतराळवीराचा समावेश करण्यात आला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, शुभांशु शुक्ला. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच एकुवेरिन संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशांदरम्यान सुरू झाले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, मालदीव आणि भारत या 2 देशांदरम्यान हे एकुवेरिन नावाचं संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच पुरुष हॉकी इंडिया लीग 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, भारत. त्यानंतरचा प्रश्न होता. नुकतेच विश्व पुस्तक मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच विश्व पुस्तक मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारा देशातील पहिला राज्य कोणता बनला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, बिहार हा राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारा देशातील पहिला राज्य बनला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता. नुकतेच जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 4 फेब्रुवारीला जगभरामध्ये कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जात असतो. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास हा केलेलाच आहे. त्यानंतर काल आपण जे होमवर्क क्वेश्चन दिलेला होता तो होमवर्क क्वेश्चन असा होता. नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा बनल्या आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. प्रश्न असेल की नुकतेच मिस युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी तसेच इतर स्टडी मटेरियलसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 या नावाने त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट हे घेत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.